Okay, good afternoon. In last lecture, we have discussed related to the taken our review on introduction to management and functions of the management. What are the functions of the management? Anyone can tell? What are the functions of management? Saurabh Chavan. Yes, sir. Tell me some functions of management. 2-3 names. Sir, planning, staffing, then planning, organizing, staffing, coordinating again, controlling. Yes. These are the management functions. Okay. After that, we will see the social responsibilities of the management. What are the social responsibilities of the management? Every organization structure there during the deciding of their activities, they are also required to check that particular responsibilities of that particular management system. Management system च्या काहीतरी responsibility आहेत. काय responsibility आहेत तर workers ची responsibility, customers, what are the customers, कस्टमर जे आहेत त्यांचे, then owners of business owners means the stakeholders of that particular organization, then a supplier and creditors, supply, then government and society. These are the main points related to the social responsibilities of management. First is workers' responsibility. That organization, in every organization, profit is depend on the efforts by that particular employees. Employeeच्या efforts वरती त्या organizationचं profit depend असतं. So that particular organization has need to pay fair wages to that particular that workers or employee. Employee ना time to time त्यांचं पेमेंट आणि त्याचं योग्य म्हणजे टाइम टू टाइम पेमेंट आणि जे त्यांना त्या रिलेटेडचे जे फॅसिलिटी आहेत त्या पे करणं पर्टिक्युलर त्या मॅनेजमेंट सिस्टीमला कंपल्सरी असते. आता जे एखादी ऑर्गनायझेशन आहे, production related industry is there. Suppose one of production related industry is there. They are producing some small particles, gears, small gears. The gears manufacturing ची industry मध्ये ground level ला ITI holders किंवा diploma holders जे supervision ला वगैरे जे वर्क करतात यांच्या कंटिन्युअस एफर्ट्स मुळे 3 शिफ्ट मध्ये जर वर्किंग चालू असेल तर 3 शिफ्ट मध्ये जर तुमचं टास्क जर कंटिन्यू ठेवून जर विदिन टाइम मध्ये जर तुमची कंपनी ट्रान्सपोर्टेशन किंवा आपलं ऑर्डर्स कंप्लीट करत असेल, टार्गेट अचीव करत असेल, तर त्या वर्कर्सचं एफर्ट आहे की 3 शिफ्ट मध्ये ते वर्क करून ते तुमचे ऑर्डर्स काय करतात तर कंप्लीट करतात.
सेम ते जर तुमचं जर टार्गेट जर अचीव करायला वर्कर्स एफर्ट घेत असतील तर त्यांना पण तुमचं मॅनेजमेंट रिस्पॉन्सिबल आहे की बाबा त्यांना त्यांचे पेमेंट्स वगैरे काय झाले पाहिजे तर टाइम टू टाइम पे झाले पाहिजे. देन टू प्रोव्हाइड द ग्रोथ ऑफ ऑपॉर्च्युनिटी, त्यांना ग्रोथ पण त्यांची तिथं झाली पाहिजे. आता समजा सुपरवायझर जर असतील, सुपरवायझरच्या हाताखाली 2 फोरमन, फोरमनच्या हाताखाली 5 वर्कर्स जर तिथं काम करत असतील तर फोरमन जेव्हा वर्क करत असेल कंटिन्युअसली त्याचं सुपरवायझर मध्ये त्याची पोस्टिंग परत झाली पाहिजे. ज्या अशा पोस्टिंग आहेत त्या त्यांच्या कॅटेगरीनुसार आणि त्यांच्या स्किल्स, त्या वर्कर्सच्या स्किल्स नुसार त्यांची ग्रोथ करणं कंपल्सरी आहे त्या पर्टिक्युलर ऑर्गनायझेशनला. आणि हे सगळं काम करत असताना ऑर्गनायझेशन मध्ये तुमचं क्लायमेट जे आहे ते व्यवस्थित असलं पाहिजे. एन्व्हायरमेंट आहे जे वर्क एन्व्हायरमेंट जे आहे हे पीसफुल आणि क्लायमेट जे आहे हे गुड एन्व्हायरमेंट पाहिजे तरच तुमचं ऑर्गनायझेशन इफेक्टिव्हली काम करू शकते. आता आपण फॉर एक्झाम्पल आपण NPCIL ला गेलो होतो ह्याच्या तारापूरला. जो रिस्ट्रिक्टेड एरिया होता लास्ट सेक्शनला जो आपण व्हिजिट केली होती, जिथं सगळं कंट्रोलिंग ऍक्शन सगळ्या तिथून सगळ्या पूर्ण तुमच्या प्लॅनचं कंट्रोलिंग वगैरे सगळं केलं जात होतं. तिथले जे वर्कर्स आहेत त्या ठिकाणी काम करणारे वर्कर्स आहेत, या काम करणाऱ्या वर्कर्स मध्ये जे गुड एन्व्हायरमेंट जर तिथं जर व्यवस्थित नसेल आणि ते जर रश मध्ये काम करत असतील किंवा प्रॉपर हेल्दी एन्व्हायरमेंट किंवा चांगलं एन्व्हायरमेंट जर नसेल, वर्कर्स टू वर्कर्स प्रॉब्लेम्स किंवा त्यांच्यात जर हे असेल भांडण वगैरे जर असतील तर ते तिथं सगळ्यात मोठा काय होऊ शकतं तर इश्यू क्रिएट होऊ शकतो. सो to provide the healthy and good environment during that particular operation time or during running time of the plant, it is required. Then consumers responsibility, म्हणजे सोशल रिस्पॉन्सिबिलिटी, कस्टमर जे आहेत आपल्या इंडस्ट्रीला त्या कस्टमरची पण आपल्याला काय करायला पाहिजे तर रिस्पॉन्सिबिलिटी घेतली पाहिजे. तर कोणत्या रिस्पॉन्सिबिलिटी आहेत तर आपण मॅन्युफॅक्चरिंग केलेला प्रोडक्ट आहे हा कस्टमरला फेअर चार्जेस मध्ये तुम्हाला अवेलेबल झाला पाहिजे. आपण मॅन्युफॅक्चरिंग करतोय नट बोल्ट गिअर वगैरे, बट ऑलरेडी मार्केटमध्ये अदर इंडस्ट्रीज अँड अदर वेंडर्स पण अवेलेबल आहेत. त्यांचे जे चार्जेस आहेत आणि आपले जे चार्जेस आहेत, आपली क्वालिटी जरी चांगली असली तरी आपली रिस्पॉन्सिबिलिटी आहे की बाबा कस्टमरला मिनिमम म्हणजे वेलफेअर मध्ये तुम्हाला ते काय ते प्रोव्हाइड करणं नेसेसरी आहे. रिझनेबल प्राइजेस मध्ये ते अवेलेबल असणं गरजेचं आहे. आयफोन आहे म्हणून तो पर्टिक्युलर अबव 1 लाख आणि 2 लाख रुपीज त्याची प्राइस नाहीये. तर रिझनेबल प्राइस मध्ये तो अवेलेबल करून देणं त्या पर्टिक्युलर इंडस्ट्रीचं टार्गेट असणं गरजेचं. देन प्रोडक्ट शुड बी इझिली अवेलेबल. इझिली अवेलेबल असला पाहिजे, इझिली अवेलेबल झाला पाहिजे कस्टमरला. कस्टमरची रिक्वायरमेंट भरपूर आहे बट आवर इंडस्ट्री इज नॉट fulfill that particular requirement of the customers. कस्टमरची रिक्वायरमेंट जर तुमची इंडस्ट्री फुलफिल करत नसेल तर इट विल बी व्हेरी डेंजरस फॉर दॅट पर्टिक्युलर इंडस्ट्री. आणि ते जर तुम्ही जर रिक्वायरमेंट जर त्यांची कम्प्लीट करत नसाल तर दे विल चेंज. त्यांच्याकडे कस्टमर्सकडे भरपूर ऑप्शन्स असतात. ते विल लेफ्ट युअर
तुमची जी इंडस्ट्रीमधून तुमचे जे प्रोडक्ट्स आहेत ते परचेस करणार नाही. दे विल बाय फ्रॉम अदर इंडस्ट्रीज. And it should not be misguided through false advertisement. काही प्रोडक्टच्या ऍडव्हर्टाईज असतात, तर त्या ऍडव्हर्टाईज आपला जर प्रोडक्ट जर असेल चांगला, चुकीचे ऍडव्हर्टाईज करून आपण कस्टमर्सला फसवू शकत नाही. जरी आपला प्रोडक्ट त्या लेवलचा नसेल, यू डोंट मिसगाईड दॅट पर्टिक्युलर कस्टमर बाय फॉल्स ऍडव्हर्टायझिंग. काय काय टायमिंगला ऍडव्हर्टाईजवर हे घेतला जातो, आक्षेप घेतला जातो आणि त्याच्यावर केसेस वगैरे होण्याचं प्रमाण आता वाढलेलं आहे कंझ्युमर कोर्ट अंडर, कंझ्युमर कोर्ट ग्राहक संरक्षण कायद्या अंडर. सो इट शुड नॉट बी मिसगाईड थ्रू द फॉल्स ऍडव्हर्टाईज. Last responsibility is a provide proper service. Proper service कस्टमरला, आता समजा जर आपण कॉम्प्रेसर मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्री इज देअर and he has selling number of compressors and he has installed in many industries like milk processing unit, some in workshops where CNC and VMCs, then food processing units, etc. So for proper service, for providing maintenance related service, or suppose to breakdown of that particular compressor in any situation or any then that time कंपनीला रिस्पॉन्सिबिलिटी आहे की ऍट ए टाइम तुम्हाला त्या ठिकाणी जाऊन एक्झॅक्ट प्रॉब्लेम काय आहेत, बिकॉज यू आर मॅन्युफॅक्चर ऑफ दॅट पर्टिक्युलर कॉम्प्रेसर. तुम्ही त्या कंपनीच्या म्हणजे त्या कॉम्प्रेसरचे मॅन्युफॅक्चरर आहेत. सो दॅट युअर रिस्पॉन्सिबिलिटी टू चेक दॅट पर्टिक्युलर प्रोडक्ट व्हॉट इज एक्झॅक्ट हॅपनिंग. त्याचा मेंटेनन्स रेग्युलरली तुम्हाला इयरली टू इयरली व्हॉट एव्हर मे बी, हा कंटिन्युअस तुम्हाला मेंटेनन्स रिलेटेड वर्क वगैरे तुम्हाला चेक करणं किंवा ते तिथं जाऊन त्यांना मेंटेनन्स करून देणं हे तुमच्या इंडस्ट्रीची रिस्पॉन्सिबिलिटी. ओनर्स ऑफ बिझनेस. बिझनेस स्टार्ट करायला म्हटलं तर इनिशियली इन्व्हेस्टमेंट जर नियर अबाउट जर 1 crore रुपीज जर असेल आणि यू हॅव जस्ट अवेलेबल तुमच्याकडे 60 or 70 lakh रुपीज जर अवेलेबल असते, तर रिमेनिंग अमाऊंट जे आहे नियर अबाउट 30 to 40 lakh ते तुम्ही कुठून गोळा केलेले असते. यू कलेक्ट दॅट पर्टिक्युलर ऑलरेडी कलेक्टेड दॅट पर्टिक्युलर मनी फ्रॉम द युअर स्टेक होल्डर्स और दॅट शेअर्स थ्रू काय तुम्ही केलेले असते तर ते कलेक्ट केलेले असते. बट मॅक्सिमम शेअर्स फ्रॉम युअर साइड दॅट इज 70 lakh रुपीज अबाउट नियर अबाउट, इट मीन्स अबाउट 50%. जरी आपल्याकडे अबाउट 50% जर शेअर जरी असले तर युअर रिस्पॉन्सिबिलिटी, तुमच्या इंडस्ट्रीची रिस्पॉन्सिबिलिटी आहे की जे तुम्हाला इंडस्ट्रीमध्ये तुमचे कंपनीचे शेअर होल्डर्स आहेत, त्या सगळ्या शेअर होल्डर्सना डिसिजन टेकिंग ह्याच्यामध्ये डिसिजन घेण्यासाठी त्यांना तुमचे जे इंडस्ट्रीचे मॅनेजमेंट जनरल मीटिंग असेल किंवा तुमचे बोर्ड ऑफ डिरेक्टरची मीटिंग असेल, त्यामध्ये तुम्हाला मॅनेजमेंट ऍक्टिव्हिटीमध्ये डिसिजन वगैरे घेण्यासाठी त्यांना काय केलं पाहिजे, प्रमोट केलं पाहिजे, त्यांना असा चान्स दिला पाहिजे. देन सप्लायर्स अँड क्रेडिटर्स. I have manufactured 1000 number of pieces of compressor. म्हणून मी स्वतः ते सेल करायला जाणार नाही. सप्लाय चेन मॅनेजमेंट इज देअर. सप्लाय चेन क्रिएट झालेली असते.
प्रत्येक डिस्ट्रिक्ट साठी डिस्ट्रीब्युटर म्हणजे ऑर्गनायझेशन हे केलेलं असतं, अलोकेट केलेलं असतं. Company to the district distributor. Company is owner and the distributor is a one type of customer. Then after that, from district level to taluka level, another distribution system is there. In that case only, that taluka level people जो असेल तो काय असेल तर कस्टमर असेल आणि डिस्ट्रिक्टचा डिस्ट्रीब्युटर जो आहे डिस्ट्रिक्टचा तो काय असेल तर त्या ठिकाणी मॅन्युफॅक्चरर दॅट ओनर असेल. तालुका लेवल मधून जे तुम्हाला कस्टमरला डायरेक्टली इन्स्टॉल केलं तर तुम्ही कस्टमर हे तुम्ही असताल कस्टमर आणि जिथून तुम्ही परचेस केलेला आहे इज अ ओनर ऑफ दॅट पर्टिक्युलर मटेरियल ऑफ दॅट इन्स्ट्रुमेंट और वॉटर मे. ही जी लिंक आहे ही चेन आहे. कंपनी टू डिस्ट्रीब्युटर, डिस्ट्रीब्युटर टू सब डिस्ट्रीब्युटर, सब डिस्ट्रीब्युटर टू डायरेक्टली कस्टमर. दिस चेन जी आहे ही चेन लेंदी जरी असली तरी तुम्हाला तुमचं जे प्रोडक्ट जे आहे हे प्रॉपर प्राइस मध्ये कस्टमर पर्यंत पोहोचलं पाहिजे, ही एक रिस्पॉन्सिबिलिटी. देन सप्लाय ऑफ रॉ मटेरियल विद इन टाइम. आता सप्लायर्स आपल्याला आता समजा 1000 नंबर ऑफ पीसेस जर मॅन्युफॅक्चरिंग करायचं असेल कॉम्प्रेसर्स तर त्याची सप्लाय म्हणजे रॉ मटेरियल जे आहे कास्ट आयर्नचं जे शीट्स म्हणा, जे पर्टिक्युलर FRL युनिट, कंट्रोल युनिट्स और पाइपिंग मटेरियल, गेजेस, प्रेशर गेजेस एक्सेट्रा, हे रॉ मटेरियल विद इन टाइम मध्ये तुम्हाला रिसिव्ह पण झालं पाहिजे. समजा जर तुम्ही सप्लायर असाल तर ते तुमच्याकडून प्रॉपर टायमिंग मध्ये सप्लाय झालं पाहिजे. मेंटेन द गुड रिलेशनशिप बिटवीन विथ मॅनेजमेंट. आता समजा मी आय एम डीलर ऑफ दॅट पर्टिक्युलर कास्ट आयर्न जे शीट आहेत तुमचे जे रिक्वायर्ड लागतील. आय एम अ डीलर आणि वन ऑफ अदर इंडस्ट्री इज देअर, त्या इंडस्ट्रीला मला हे सेल करायचं तर त्या पर्टिक्युलर इंडस्ट्रीच्या मॅनेजमेंट जी टीम आहे त्या टीम बरोबर माझं काय असलं पाहिजे तर रिलेशन चांगले पाहिजे. हे जर चांगले नसतील तर दे विल नॉट बाय फ्रॉम युअर साइड. तुमच्याकडून ते परचेस करणार नाही. फॉर दॅट पर्पज मेंटेनिंग गुड रिलेशनशिप विथ मॅनेजमेंट. Then provide accurate information to supplier and creditors. Supplier ला accurate information देणं मॅनेजमेंटची रिस्पॉन्सिबिलिटी. तुम्हाला जे रिक्वायर्ड मटेरियल असेल, रिक्वायर्ड साईज, शेप अँड क्वांटिटीज ह्या प्रॉपर तुम्हाला accurate इन्फॉर्मेशन तुम्हाला कस्टमर सप्लायरला और डिस्ट्रीब्युटरला तुम्हाला देणं गरजेचं आहे. तर मिस्टेक जर झाल्या तर त्यांच्याकडून जी येणारी अमाऊंट असेल किंवा ट्रान्सपोर्टेशन असेल टोटली कोलॅप्स होऊ शकतं. फॉर दॅट पर्पज टू प्रोव्हाइड द ॲक्युरेट इन्फॉर्मेशन टू सप्लायर्स अँड क्रेडिटर्स इज व्हेरी व्हेरी नेसेसरी. अँड सगळ्यात इम्पॉर्टंट आहे पेमेंट, ड्यू द पेमेंट इन टाइम. सगळे जे सगळ्या ज्या इंडस्ट्री स्टार्ट आहेत त्यांचं मेन एम जे आहे ते गेट द सरप्लस प्रॉफिट. सगळ्यांना प्रॉफिट कमवायचा आहे आणि जर हे प्रॉफिट जर कमवायचं असेल तर तुमचं पेमेंट जे आहेत ऑर्डरचे त्या सगळ्या टायमिंग मध्ये तुम्हाला भेटल्या पाहिजे. ही मॅनेजमेंटची रिस्पॉन्सिबिलिटी. गव्हर्नमेंट
गव्हर्नमेंट रिलेटेड रिस्पॉन्सिबिलिटी काय आहे तर टू प्रोव्हाइड व्हेरियस फॅसिलिटीज फॉर डेव्हलपमेंट ऑफ द बिझनेस. बिझनेस जर स्टार्टअप करायचा असेल तुम्हाला, सर बिझनेस आता सपोज स्टार्ट करणार आहे तुम्ही, तर आता समजा जर मी रुरल एरियामध्ये जर बिझनेस स्टार्ट करायला लागलो, तर इन रुरल एरिया देर इज नो much more facility like electricity, availability of the electricity, water, transportation facility, availability of the water resource or water maybe, availability of the raw material, हे प्रॉपर जे आहेत हे तुम्हाला रुरल एरियामध्ये पॉसिबल नाहीये. सगळ्या गोष्टी ऍट अ टाइम तुम्हाला विदिन टाइम मध्ये किंवा प्रॉपर अमाऊंट मध्ये मिळणं हे पॉसिबल नाही. फॉर दॅट पर्पज गव्हर्नमेंट हॅज सिक्युर्ड वन झोन, पर्टिक्युलर स्पेशल इकॉनॉमी झोन क्रिएट केलेला असतो आणि त्या एरियामध्ये तुम्हाला तुमचा बिझनेस, तुमच्या इंडस्ट्री स्टँड करायला गव्हर्नमेंटनं परमिशन दिलेली असते. आपल्या इथं महाराष्ट्रामध्ये इट्स कॉल्ड ॲज अ MIDC, महाराष्ट्र इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन, इट्स कॉल्ड ॲज महाराष्ट्र इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट, महाराष्ट्र औद्योगिक विकास केंद्र. हे MIDC डिपेंड ऑन दॅट पर्टिक्युलर तुम्हाला ज्या त्या भागामध्ये ज्या त्या MIDC जे एस्टॅब्लिश आहेत त्या स्पेशली त्या पर्टिक्युलर प्रोडक्ट मॅन्युफॅक्चरिंग किंवा स्पेशली मॅन्युफॅक्चरिंगच्या युनिट्स वरून त्या ओळखल्या जातात. तिथलं ज्या एन्व्हायरमेंट जे आहे अवेलेबल एन्व्हायरमेंट किंवा त्या एरिया त्याच्यावरून ते स्पेशल त्यामध्ये मॅन्युफॅक्चर म्हणजे ज्या इंडस्ट्रीज आहेत त्या ठिकाणी जातात. आता फॉर एक्झाम्पल पुण्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर ऑटोमोबाईल रिलेटेड भरपूर इंडस्ट्रीज आहेत. म्हणजे पुण्यामधल्या ज्या 70% ज्या MIDCs आहेत, these MIDCs रिलेटेड टू द, त्या सगळ्या MIDC मध्ये ज्या इंडस्ट्रीज आहेत ह्या रिलेटेड टू द ऑटोमोबाईल सेक्टर. ऑटोमोबाईल रिलेटेड सेक्टरच्या ज्या नियर अबाउट 70 इंडस्ट्रीज आहेत. IT सेक्टर राजीव गांधी IT पार्क इथे पुणे. आता IT सेक्टर साठी सुद्धा पुणे खूप फेमस झालं. जर कोल्हापूर रिजन मध्ये जर गेला तर तुम्ही रिलेटेड टू द फाउंड्री रिलेटेड वर्क इज मोर इन कोल्हापूर साइड MIDC. कोल्हापूरला 3 मोठे MIDC आहेत. या सगळ्या MIDC मध्ये फाउंड्रीचं वर्क मॅक्सिमम त्याच्यामध्ये काय केलं जातं तर कोल्हापूरमध्ये. देन सोलापूर MIDC, सोलापूर आवर डिस्ट्रिक्ट कशासाठी फेमस आहे तर टेक्सटाईल साठी. टेक्सटाईल साठी सगळ्यात मोठ्या ज्या इंडस्ट्रीज आहेत त्या म्हणजे छोट्या छोट्या जरी इंडस्ट्री जरी असल्या तर मॅक्सिमम ज्या इंडस्ट्रीज आहेत त्या ह्या सोलापूरमध्ये. मुख्य इंडस्ट्री स्टँड केल्यात अगोदरच्या लोकांनी. त्या इंडस्ट्री स्टँड करत असताना त्या ज्या इंडस्ट्री ओनरला गव्हर्नमेंटची रिस्पॉन्सिबिलिटी टू प्रोव्हाइड द इलेक्ट्रिसिटी, फॅसिलिटी ऑफ द इलेक्ट्रिसिटी, वॉटर अवेलेबिलिटी एक्सेट्रा, ट्रान्सपोर्टेशन फॅसिलिटी. ह्या सगळ्यात कमी रेटमध्ये आता जर बाहेर जर इलेक्ट्रिसिटी रेट जर दुसरा असेल 4 रुपीज पर युनिट जर असेल तर गव्हर्नमेंटची रिस्पॉन्सिबिलिटी आहे की त्या MIDC झोन मध्ये त्या MIDC झोन मध्ये नियर अबाउट 3.5 रुपीज पर युनिट ने तुम्हाला इलेक्ट्रिसिटी बिलिंग, 3.5 रुपीज पर युनिट मध्ये तुम्हाला इलेक्ट्रिसिटी अवेलेबल करून देणं गव्हर्नमेंटची रिस्पॉन्सिबिलिटी. देन टॅक्स, तुमचं जो प्रॉफिट आहे काय
इंडस्ट्रीज आता स्टार्टअप साठी गव्हर्नमेंटनं फॅसिलिटी दिली की पहिले 5 वर्ष 5 इयर्स तुम्हाला कसलंच टॅक्स पे करायचं नाही. स्टार्टअप ज्या इंडस्ट्रीचा झालेला आहे त्या सगळ्या इंडस्ट्रीकडून त्या इंडस्ट्रीचा तुम्हाला टॅक्सच पे करायला नाही. पण जे आता टाटा मोटर्स वगैरे मोठ्या मोठ्या कंपन्या आहेत, टाटा मोटर्स असेल, थर्मॅक्स असेल, तुमची सोलापूरची प्रिसिजन कॅम्पचाप्ट असेल, मोठ्या मोठ्या ऑर्गनायझेशन्स आहेत, यांचा टाइम टू टाइम टॅक्स पे हा पे झालाच पाहिजे. देन लॉज अँड रेग्युलेशन, लॉज त्या कंपनीचे इन्स्टिट्यूट ऑर्गनायझेशनचे असणं गरजेचं आहे. लॉज कोणते असतात तर एम्प्लॉई लॉ वगैरे जे आहेत, जर एम्प्लॉई जर कंटिन्यू काम करत असेल तर नियर अबाउट त्याला 10 ते 11 तासच मॅक्सिमम तुम्हाला काम त्याला लावता येत असतं. त्याच्यावरती जर तुम्हाला जर काम जर त्यांना जर द्यायचं असेल तर यू रिक्वायर्ड टू पे एक्स्ट्रा फेअर. त्याचे ओव्हर टाइमचे तुला त्यांना पैसे दिले पाहिजेत. ओव्हर टाइम 4 आवर्स ओव्हर टाइम जर असेल तर पर डे, म्हणजे टोटली तुमचा जर 8 आवर्सचा जर पर डे कन्सिडर करत असाल तर 4 आवर्सला तुम्हाला म्हणजे एका डेचं पेमेंट तुम्हाला द्यावं लागतं. हे रूल्स आहेत त्या पर्टिक्युलर गव्हर्नमेंटनं हे करून दिलेले. देन सपोज लेडीज वर्कर्स जर असतील तर यांचं वर्किंगचं टायमिंग किती असलं पाहिजे हे गव्हर्नमेंटने लॉ बनवलेले आहेत, त्यानुसार ते फॉलो करणं गरजेचं आहे. And last point is avoid unethical things and corruption. Unethical things and corruption. आता करप्शन सगळीकडेच असतं इंडस्ट्रीमध्ये पण. आता मटेरियल परचेसिंग मध्ये म्हणा किंवा सेलिंग मध्ये करप्शन करतात. तर मटेरियल परचेसिंग मध्ये मोठ्या प्रमाणात करप्शन असतं इंडस्ट्रीमध्ये आपल्या, म्हणजे मेकॅनिकल रिलेटेडच्या. करप्शन वगैरे अवॉइड करणं गरजेचं आहे. बिकॉज करप्शन जर तुम्ही करत गेला तर जी क्वालिटी प्रोडक्ट जे आहेत, क्वालिटी मटेरियल जे आहे, रॉ मटेरियल, क्वालिटी रॉ मटेरियल म्हणा, परचेसिंग ज्या केलेल्या गोष्टी आहेत ह्या तुमच्याकडे अवेलेबल, जे क्वालिटी मटेरियल तुमच्याकडे अवेलेबल होत नाही. क्वालिटी त्याची नसल्यामुळे तुमचं प्रोडक्टवर डिफेक्ट होतं, म्हणजे प्रोडक्ट डिफेक्ट झाल्यामुळे कस्टमरला डिफेक्टेड प्रोडक्ट तुमचं काय होतं तर सेल होतं. त्याच्यामुळे काय होतं तर कस्टमर परत तुमच्याकडे येत नाही. डिफेक्टिव्ह प्रोडक्ट जर तुम्हाला मिळत असतील तर ते दे विल नॉट बाय फ्रॉम युअर साइड, तुमच्याकडून ते परत परचेस करणार नाही. सो अवॉइड पर्टिक्युलर अनइथिकल थिंग्स अँड करप्शन एक्सेट्रा. Society, organization should provide the general facilities for the better living. आता आपण NPCI ला व्हिजिट दिली. NPCI चे जे वर्कर्स आहेत, गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन आहे सोडा, NPCI ला जे वर्कर्स आहेत जेवढे फ्रॉम पिऊन पासून जे टॉप लेवलच्या मॅनेजमेंट लेवल पर्यंत, या सगळ्यांची एक राहण्याची व्यवस्था जी आहे पर्टिक्युलर ऑर्गनायझेशनची रिस्पॉन्सिबिलिटी आहे. जी सोसायटी तयार केली, आपण जिथं पहाटे पोहोचलो आणि तिथं राहायला आपल्याला जागा वगैरे दिली त्यांनी, एवढी मोठी जी सोसायटी होती, ही सोसायटी कोणाची होती? इज ओनली that society is only for that particular NPCI related workers, employees related ती काय होती तर सोसायटी होती. सेम फॅसिलिटीज ह्या प्रायव्हेट सेक्टर मध्ये पण प्रोव्हाइड करणं नेसेसरी आहे, बिकॉज दे आर वर्किंग फॉर युअर ऑर्गनायझेशन ओनली. जर त्यांना जर त्यांचं जर लिव्हिंग फॅसिलिटी ते जर लिव्हिंगला म्हणजे राहायला जर नियर अबाउट जर लॉंग डिस्टन्सला जर असतील, नियर अबाउट
2 hour or 1.5 hour is required for traveling. Then that organizations की रिस्पॉन्सिबिलिटी की तुमच्या वर्कर्सला तुमचे प्रॉपर लिव्हिंग अरेंजमेंट व्यवस्थित असणं म्हणजे त्या ऑर्गनायझेशनची गरजेचे. जे टॉप लेवल मोठ्या मोठ्या इंडस्ट्रीज आहेत त्यांच्याकडे सध्या म्हणजे ते अशा फॅसिलिटीज प्रोव्हाइड करतात. सो दॅट द मोरल ऑफ दॅट पर्टिक्युलर म्हणजे त्या वर्कर्सचं काम करण्याची एनर्जेटिकली ते काम करू शकतात. यू टेक आवर कॉलेज एक्झाम्पल ऑल्सो. आपल्या कॉलेजमध्ये आता जे आउट ऑफ स्टेट किंवा आउट ऑफ डिस्ट्रिक्ट जे फॅकल्टीज आहेत त्यांच्यासाठी स्टाफ क्वार्टर्स जे आहेत मिनिमम फेअर मध्ये काय केलेलं असतं त्या ऑर्गनायझेशनना प्रोव्हाइड केलेलं असतं. देन मेंटेन हेल्दी इन्व्हायरमेंट बाय कंट्रोलिंग पोल्युशन. Then management not take the decision which will be harmful for the society. सोसायटीला हार्मफुल असलेले डिसिजन मॅनेजमेंटनं घ्यायचे नाही शकतो. सो these are the basic responsibilities of the management. First we will see the system approaches to the management. System is a set of interrelated parts that operate as a whole pursuit for the achieving that particular common goal. See this diagram. इन्स्टिट्यूट और ऑर्गनायझेशनचं जे फायनल गोल आहे आउटपुट आहे त्या आउटपुट वरती तुमच्या आउटपुट अचीव करण्यासाठी जे इनपुट रिसोर्सेस असतील त्याच्यावर जी प्रोसेसिंग युनिट जे असेल हे एकमेकांचे इंटर रिलेटेड वर्क असणं गरजेचं आहे. हे जर नसेल तर यू कॅन्ट बी मॅन्युफॅक्चर और दॅट अचीव और दॅट पर्टिक्युलर गोल फायनल गोल ऑफ दॅट ऑर्गनायझेशन. तर तुम्ही ते प्रोडक्ट मॅन्युफॅक्चर बी करू शकणार नाही. तुमचं जे हे जर नसेल इंटर रिलेटेड कनेक्शन जर व्यवस्थित तुमचे नसतील तर तुमचं फायनल टार्गेट जे आहे गोल हे तुम्हाला अचीव होणार नाही. फॉर दॅट पर्पज मटेरियल टेक्नॉलॉजी ॲबिलिटीज प्लॅनिंग ऑर्गनायझिंग लीडिंग एक्सेट्रा द आउटकम्स आउटकम आपलं जे आहे ते कोणत्या बेसमध्ये आहे पाहिजे तर प्रोडक्ट सर्व्हिस प्रोडक्ट तर असेल नसेल तर तुम्ही सर्व्हिस इंडस्ट्री असेल तर सर्व्हिस असेल. देन प्रॉफिट अँड लॉसेस एम्प्लॉई ग्रोथ अँड सॅटिस्फॅक्शन. सी दिस डायग्राम इनपुट रिसोर्स. आता इनपुट रिसोर्स मध्ये तुमचं मॅनेजमेंट ऍक्टिव्हिटीज काहीतरी तुमचं प्लॅन केलेले असेल ऑर्गनाइज केलेले असेल. देन operation and process in that time material and technology abilities like planning organizing leading controlling and technology. ही जी ऍक्शन जी आहे ही सगळी सेंट्रल लेवलला क्रिएट केली जाईल आणि त्या सगळ्या गोष्टींचा स्टडी करून तुमचं काय असेल ते प्रोडक्ट मॅन्युफॅक्चर झालं तर ते फायनल तुमचं आउटकम असेल. आणि हे आउटकम जर तुम्हाला जर भेटलं तर त्याचा फीडबॅक प्रॉपरली तुमच्या मॅनेजमेंट टीमला भेटला पाहिजे. सी टेक वन एक्झाम्पल. सपोज कॉम्प्रेसर मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्री असेल तर कॉम्प्रेसर मॅन्युफॅक्चरिंग करायचं आहे आणि मॅन्युफॅक्चरिंग करण्यासाठी त्यांनी प्लॅनिंग केलं और काय जे काय असेल ते तुम्ही स्टाफ रिक्रूट केला आणि मिनिमम वेजेस मध्ये तुमचा कॉम्प्रेसर मॅन्युफॅक्चरिंग झाला. मॅन्युफॅक्चर झालेला कॉम्प्रेसर कस्टमरला सेल केला इन्स्टॉल केला आणि त्यांची ऑर्गनायझेशन त्या पर्टिक्युलर मिल्क प्रोसेसिंग युनिट और वॉटर मे बी हे सक्सेसफुली स्टार्ट झालं. हे जर सक्सेसफुली जर तुम्ही जर इन्स्टॉल केला तर त्यांचा फीडबॅक
एक तर फीडबॅक पॉझिटिव्ह तरी असतो किंवा निगेटिव्ह तरी असतो. पॉझिटिव्ह फीडबॅक कधी येईल तर तुमचा जे इन्स्टॉलेशन असेल, तुमचं जे प्रोडक्ट आहे हे सक्सेसफुली तिथं इन्स्टॉल झालं आणि ते वर्क कंटिन्यू करायला लागलं तर ते तुमचं पॉझिटिव्ह फीडबॅक येईल. आणि निगेटिव्ह फीडबॅक जर असेल तर ते तुमचा एक तर प्रोडक्ट डॅमेज असला पाहिजे, तुमची सर्व्हिस फॅसिलिटी जी आहे तर ही तर रॉंग भेटत असेल, तर याच्यातून निगेटिव्ह फीडबॅक तुमच्या मॅनेजमेंट कमिटीला तुम्हाला मिळू शकतो. फीडबॅक इज नेसेसरी. फीडबॅक तुम्हाला जर भेटला तर समजा जर प्रोडक्ट जर डिफेक्टिव्ह असेल, डिफेक्टिव्ह कशामुळे झालं याच्यावरती प्लॅनिंग परत केलं पाहिजे. हे परत इनपुट रिसोर्सेस पासून तुमच्या जी प्लॅनिंग करणारी कमिटी आहे रिटर्न तुमचं प्लॅन करेल, डिझाईन करेल आणि त्यानंतर परत तुमचं न्यू प्रोडक्ट मॅन्युफॅक्चर करेल आणि परत तुमचं कस्टमरला दिला जाईल. परत कस्टमर कडून काय केलं जातं, फीडबॅक कलेक्ट केला जाईल. फीडबॅक पॉझिटिव्ह असेल नेक्स्ट टाइमला याची रिस्पॉन्सिबिलिटी तुमच्या मॅनेजमेंट कमिटीची. This is related to the system approaches to the management. Next point, ethics in managing. Ethics in management. Management ethics जे आहेत ते आपण नेक्स्ट लेक्चरला आपण बघूया. तुमचं आय थिंक डिझाईनचं लेक्चर असेल यानंतर, नंतर एक ब्रेक होईल आणि नंतर परत डिझाईनचंच लेक्चर असेल. इथिक्स इन मॅनेजमेंट आणि जे राहिलेले टॉपिक आहे तो नेक्स्ट लेक्चरला आपण कव्हर करू. Attendance. Drop in that chat box.